आता पुढची बातमी, विरोधी पक्षनेतेपदासाठी विरोधकांची लाचारी सुरू असल्याची टीका शिरसाट यांनी केली आहे। विरोधी पक्षनेतेपदासाठी विरोधकांकडे संख्याबळ नाही, तो काही आमचा दोष नाही, असं संजय शिरसाट म्हणाले। तर कायद्याच्या चौकटीनुसार विरोधकांना सर्व मिळणार, नियमानुसारच कामकाज होतं हे विरोधकांना दाखवलेलं आहे, असं संजय शिरसाट म्हणाले। दुर्दैवानं लोकांनी यांना नाकारलेलं आहे। ज्यांचं संख्याबळ होऊ शकलं नाही त्याला आमचा दोष काय? जे कायद्याच्या चौकटीत आहे त्यानुसार तुम्हाला ते सगळं मिळेल। तुमचे आमचे संबंध किती चांगले देता का विरोधी पक्षात? मग ज्यांना काही विश्लेषण लावायचे मग ते फडणवीस साहेब झाले। फडणवीस साहेब सगळ्यात चांगले मुख्यमंत्री आहेत असं आम्हाला वाटतं, देता का विरोधी पक्षनेतेपद? हे काय चाललंय यांचं? अहो, लाचाराची काही सीमा असते का नाही? आणि ही सीमा सगळ्या तोडलेल्या आहेत, तरी अखेरला नियमानुसारच कामकाज होतं हे आम्ही त्यांना दाखवून दिलेलं आहे। आणि आता आणखी एक महत्त्वाची बातमी बघायची ते म्हणजे मुरुड नगर परिषदेसाठी शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आले अशी दानवेंनी टीका केली। दानवेंच्या या टीकेला भरत गोगावलेंनी प्रत्युत्तर दिलंय। जनतेच्या हितासाठी एकत्र येतो, स्वार्थासाठी नाही, असं गोगावले म्हणाले। अंबादास दानवे काय सांगाल आणि काय नाही त्यापेक्षा तिथली स्थानिक जनता कोणाजवळ कुठं एकत्र येतील ते आजच्या घडीला कोणच सांगू शकत नाही आहे। कारण जे काय दिग्गज मंडळी आहेत हे आपापल्या सोयीनुसार कुठेही कोणाकडे पण एकत्र येऊ शकतात, हे आपण या नगरपालिकांच्या निवडणुकीला पाहिलेलं आहे। त्यामुळे अंबादास दानवेंनी एवढं नाकाला म्हाका लावू नये की काय आणि काय नाही, की आम्ही जर इथं एकत्र काही ठिकाणी येत असो ते जनतेच्या हितासाठी, वैयक्तिक स्वार्थासाठी नाही। तर प्रज्ञा सातव यांनी भाजपामध्ये प्रवेश केलाय, मात्र भाजपला त्याचा उपयोग होणार नाही, असं वक्तव्य नागेश आष्टीकर यांनी केलंय। प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशामुळे काहीही परिणाम होणार नाही। अशोक चव्हाणांसारखे नेते थप्पीला पडलेत, यांचं कुठे घेऊन बसता, असं वक्तव्य आष्टीकर यांचं। भाजपला सुद्धा त्यांचा काही उपयोग होणार नाही एवढी गोष्ट निश्चित आहे। तुम्ही म्हणताय पक्षात घेऊन उपयोग होणार, पण जिल्ह्याच्या राजकारणावरती त्यांच्या पक्षप्रवेशाचा कसा अजिबात नाही कुठलाही काही परिणाम होणार नाही। कुठे एका नगरसेवकाच्या जागेवर सुद्धा त्याचा परिणाम होणार नाही। त्या म्हणतात राजीव सातवांच्या विकासाची स्वप्न जी कमी राहिलेली आहेत, अपूर्ण राहिली, ती पूर्ण करायची आहेत, म्हणून माझा हा पक्षप्रवेश आहे। असं काही नसते, काय त्याला काय माहिती आपल्याला भाजपमध्ये गेल्याच्या नंतर काय काय परिस्थिती असते आणि काय काय नाही। ते भले अशोक चव्हाण सारखे माणसं गेले, ते थप्पीला पडले, यांचं कुठे घेऊन बसता। तर मुंबईमध्ये महायुतीच्या विजयासाठी शिवसेनेची मोर्चे बांधणी सुरू आहे। मुंबईतील 227 प्रभागांमधील विजयाची जबाबदारी देण्यासाठी शिवसेनेनं मोहीम हाती घेतली आहे। 227 जागांवरील इच्छुकांच्या आज रंगशारदामध्ये मुलाखती घेतल्या जात आहेत आणि मुंबईतील सर्व महापालिका महायुती म्हणूनच लढणार असल्याची माहिती मिळते। मुंबईमध्ये 150 पेक्षा जास्त जागा जिंकण्यासाठी शिवसेनेनं मोहीम सुरू केली आहे। आज रंगशारदामध्ये बैठकी होत आहेत, इच्छुकांच्या मुलाखती, त्यामुळे मुंबईतील 227 प्रभागातील विजयाची जबाबदारी देण्यासाठी शिवसेनेकडनं मोहीम राबवली जाते। विजयासाठी शिवसेनेची ही मोर्चे बांधणी मुंबई महानगरपालिकेत। आता एक मोठी बातमी बघूयात। अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयाला बॉम्ब न उडवण्याची धमकी आली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ईमेलवरती धमकीचा मेल आल्याची माहिती मिळाली असून धमकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आलंय। अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयाला बॉम्ब न उडवण्याची धमकी मेलवरनं आली आहे, त्यामुळे आता तिथं तपास सुरू झालेला आहे। संपूर्ण कार्यालय रिकामं करण्यात आलेलं आहे। अहिल्यानगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाला बॉम्ब न उडवण्याची धमकी ईमेलवरून आल्याची माहिती मिळते, त्यामुळे आता पथक तिथे दाखल झालंय आणि संपूर्ण कार्यालय रिकामं करण्यात आलंय। एक मोठी बातमी बघूयात। शरद पवारांची बारामती म्हणून बारामतीची ओळख आहे। युगेंद्र पवार म्हणालेत, 15 ते 20 वर्ष संधी दिली, त्यांनी काहीच कामं केली नाहीत। बारामती नगरपालिकेत परिवर्तन करायचंय, असं युगेंद्र पवार प्रचारादरम्यान म्हटले। आताचे जे नगरसेवक आहेत
ज्यांना लोकांनी संधी दिली, अनेक वर्ष 15-20 वर्ष लोकांनी त्या लोकांना संधी दिली, पण अमराई परिसरात आणि इतर वॉर्डमध्ये पण बारामतीच्या त्या नगरसेवकांनी काहीच काम केलं नाहीये आणि लोकांनीच ही निवडणूक हातात घेतलेली आहे. आमच्या सगळ्या उमेदवारांना तुमच्या माध्यमातून मी लोकांना विनंती करतो की जर तुम्ही निवडून दिलं तर मग ते आत्ताच्या नगरसेवकांपेक्षा खूप चांगलं काम करून दाखवतील. फक्त एक संधी तुम्ही देऊन बघा.